जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आशा करते की तुमच्या सर्वांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे चालू असेल। आता तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे। कमी टाईममध्ये आपण जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न करू। वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया। आता प्रश्न क्रमांक 1 काय आहे? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुम्हाला माहिती असेल, जे मुलं मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच कळतं की लेखकावरती प्रश्न येतात, आलेले आहे आणि येऊ शकतात देखील। तर द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहे बघा अशोक मेहता। चला पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे। प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना होते? बघा पशुगणना सांगितलेली आहे। जनगणना सांगितली तर दर 10 वर्षांनी जनगणना होते, परंतु पशुगणना सांगितलेली आहे तर 5 वर्षांनी भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणना होते। चला पुढे। आता प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर आहे। भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते? बघा जे आपल्या भारताचं संविधान आहे ते आपल्या इच्छेनुसार असेल, आपल्या जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं होतं? तर महात्मा गांधीजी यांनी असं सांगितलेलं होतं बघा। चला पुढे। आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते? तर त्याचं नाव आहे बघा GJNPA। हे त्या कंटेनर वाहतूकचे नाव आहे GJNPA। याचा फुल फॉर्म कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला पुढे। भारतातील सर्वात मोठे आहे तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे। प्रश्न क्रमांक 5, कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? धबधब्याचं नाव काय आहे? गिरसप्पा। आता गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे जर असा प्रश्न आला, फिरून प्रश्न विचारण्यात आला तर कर्नाटक। आता कर्नाटक राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न आला तर कर्नाटक राज्याची राजधानी आहे बघा बँगलोर। कळालं? तर कर्नाटक राज्यामध्ये गिरसप्पा धबधबा आहे हे क्लिअर झालं, परंतु तो धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर शरावती। चला पुढे। पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 6, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? आपल्या रक्तामध्ये तांबड्या पेशी असतात, त्यांचा जे नाश होतो तर हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे असं सांगितलं आहे? तर मलेरिया या रोगाचं लक्षण असतं तांबड्या पेशीचा नाश होणे। चला पुढे। प्रश्न क्रमांक 9, माफ करा प्रश्न क्रमांक 7, पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू कोणता? पहिला आहे बघा, तर हा परीक्षेमध्ये विचारू शकतात। तर पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू आहे बघा विश्वनाथ आनंद। यांना पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता। पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 8, सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे? तर लिंगराज मंदिर आहे बघा भुवनेश्वर या शहरामध्ये। क्लिअर? पुढील प्रश्न, कमी टाईममध्ये आपण जास्त प्रश्न घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर महाराष्ट्रामधील पहिली आहे बघा, तर हे प्रश्नामध्ये येऊ शकते। तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे बघा बॉम्बे असोसिएशन। प्रश्न क्रमांक 10, सूर्यास्तानंतर काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो यास कारणीभूत असते बघा अपवर्तन। अपवर्तन कारणीभूत असते। पुढे। आता ह्या पूर्ण इमोजी आहे। माझ्या ह्या व्हिडिओसाठी तुम्ही कोणती इमोजी देसाल आता हे तुम्ही स्वतः ठरवा। चला पुढे। आता तुम्हाला सांगते की आपण फक्त 4 मिनिटांमध्ये 10 प्रश्न कंप्लीट केलेले आहे। पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक 11, दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर आपण दुधाची जी शुद्धता आहे ती लॅक्टोमीटरने मोजतो। क्लिअर? चला पुढे। आता प्रश्न क्रमांक 12 आपल्यासमोर आहे,
हे बघा, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघावयास मिळतील. 12 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न काय आहे की संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे बघा. तर ती कलम 108. कलम 108 मध्ये संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या 108 या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. क्लिअर? चला पुढे. आता प्रश्न क्रमांक 13 आपल्यासमोर आहे. पुसदच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर बापूजी अने यांनी केले होते बघा. पुढील प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या 2 ग्रहांना एकही उपग्रह नाही? यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, आवश्यक वाटल्यास बघा. तर कोणते ते 2 ग्रह आहेत त्यांना उपग्रह नाही ते? तर बुध आणि शुक्र हे 2 ग्रहांना एकही उपग्रह नाही. आता प्रश्न क्रमांक 15. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहेत? तर वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे 20.94% एवढे आहे बघा. आता पुढील प्रश्न क्रमांक 16. 2000 रुपयाच्या नोटावर कोणते चित्र आहे? TCSचा फेवरेट हा प्रश्न आहे की 2000च्या नोटावर चित्र कोणाचे? तर मंगळयान. चला पुढे. आता पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न काय आहे? कोणत्या जीवनसत्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्व असे म्हणतात? तर तो कोणता विटॅमिन आहे ज्याला आपण सूर्यप्रकाशी म्हणतो? सूर्यप्रकाशापासून आपल्याला तो विटॅमिन भेटतो. तर विटॅमिन डी. विटॅमिन डी हे आपल्याला सूर्यप्रकाशापासून भेटतो, म्हणजे उन्हापासून. आता विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा रोग होतो. चला पुढे. विटॅमिन बी. आता विटॅमिन बी बेरी हा रोग होतो विटॅमिन बीच्या कमीने. आता विटॅमिन सी. विटॅमिन सीची कमतरतेमुळे आपल्याला स्कर्वी हा रोग होतो, स्कर्वी. आता पुढील प्रश्न आहे बघा. सुशिक्षित बेरोजगारीलाच बेरोजगारी असेही म्हणतात, तर पांढरपेशी. आता 19 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर बी नंबरचं योग्य ठरेल, DYCO. पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राचे भारताचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किती टक्के आहे? तर 9.28%. 8 मिनिटामध्ये जे काही आपण 20 प्रश्न कंप्लीट केले. आता पुढील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 21. आनंदवन ही कुष्ठरोग्यासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आनंदवन ही कुष्ठरोगासाठी काम करणारी संस्था आहे. आता चंद्रपूर जिल्ह्याबाबतीत ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. एक क्लिअर झालं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती? तर 12 तालुके आहे. गडचिरोलीमध्ये देखील 12 आहे. सेम आहे बघा ही गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. चला पुढे. 22 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. रिझर्व्ह बँकची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? तर यंग हिल्टन समिती. प्रश्न क्रमांक 23 आपल्यासमोर आहे बघा. भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र तेलंगणा या राज्यामध्ये आहे. आता 24 नंबरचा प्रश्न. कमी टाईममध्ये आपण जास्त प्रश्न इथे घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. प्रश्न क्रमांक 24. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? तर पिवळ्या. आता 25 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता असा प्रश्न आहे. 25 नंबरचा प्रश्न काय आहे की
भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? तर परमवीर चक्र. चला पुढे. 26 नंबरचा प्रश्न टी सी एसचा फेवरेट क्वेश्चन आहे की उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर शहनाई. आता पुढे 27 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न काय आहे की ओरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे जे काही प्रमुख ठिकाण आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. कोणत्या झाडाला फ्लेम ट्री म्हणून ओळखले जाते? तर गुलमोहरचं झाड तुम्ही बघितलं असेल तर त्याला फ्लेम ट्री म्हणून ओळखतात बघा. हा प्रश्न कुणाला आतापर्यंत माहिती नव्हता हे कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे सांगा. आता 29 नंबरचा प्रश्न हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध पन्ना हे शहर कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश या ठिकाणी आहे बघा पन्ना हे ठिकाण. आता तुम्हाला सांगते एक सॉन्ग आहे बघा की पन्ना की तमन्ना है की हिरा मुझे मिल जाए. आता हिरा पन्नामध्ये आहे. कशासाठी? हिऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. आता मध्य प्रदेश राज्याची राजधानी काय असा प्रश्न आला तर भोपाळ. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे जर असा प्रश्न आला तर मध्य प्रदेश. कळालं? चला पुढे. आता इतर झारखंडची राजधानी काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. त्याला आपण पिंक सिटी म्हणतो. आता क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणता? तर राजस्थान. परंतु आता समुद्रकिनारा सर्वाधिक लाभलेला कोणतं राज्य आहे? तर हे गुजरात. क्लिअर? चला पुढे. 30 नंबरचा प्रश्न ऑलिम्पिक खेळाची देवता कुणाला समजले जाते? बघा ऑलिम्पिक खेळाची देवता कुणाला समजले जाते? तर झ्यूस. एकतीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न खूप छान आहे, नीट वाचा. 31 नंबरचा प्रश्न आहे की मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? तर मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे ज्ञानप्रकाश. बत्तीस नंबरचा प्रश्न आहे पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्याला हे तर माहिती आहे पुस्तकाचे गाव भिलार हे गाव आहे, एवढं तर आपल्याला माहिती आहे. परंतु भिलार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या जिल्ह्यामध्ये भिलार हे गाव आहे. चला पुढे. पुढील प्रश्न आहे 33 नंबरचा. रक्ताच्या कर्करोगास काय म्हटले जाते? तर रक्ताच्या कर्करोगास ल्युकेमिया असे म्हटले जाते. आवडत असेल तर लाईक करायला काही हरकत नाही, कारण की हे सर्व प्रश्न तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचे. चला. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर पांढरे सोने आपण म्हणतो कापसाला. तर कापसासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? यवतमाळ. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर यवतमाळ. आता य नावरून काय? तर यवतमाळ, नावरून नांदेड. यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये सारखे तालुके आहेत. आता सर्वाधिक तालुके असणारे हे दोन जिल्हे आहे यवतमाळ आणि नांदेड. आता यामध्ये तालुके किती जर असा प्रश्न आला तर एकूण 16 तालुके या दोन जिल्ह्यामध्ये, एक यवतमाळ आणि दुसरा नांदेड. क्लिअर? चला पुढे. 35 नंबरचा प्रश्न आहे आधुनिक भागीरथ म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आधुनिक भगीरथ म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भाऊराव पाटील यांना ओळखले जाते. 36 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणते चिन्ह आहे? तर पंचकोनी तारा. एकदा आपण पोलीस झालो तर महाराष्ट्र ध्वज आपल्याला बघावाच आहे, वर्दी घालायची आहे. 37 नंबरचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? चौदार तळ्याचा सत्याग्रह यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आणि पुढे देखील येऊ शकतो. तर 20 मार्च 1927 यावेळेस
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह आला. जर प्रश्न फिरून विचारला की चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. असा पण प्रश्न येऊ शकतो की चौदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा झाला, तर 20 मार्च 1927. क्लिअर. चला पुढे. आता 38 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? आता तुम्हाला माहिती असेल की टोपण नावावरती भरपूर आता प्रश्न विचारण्यात येत आहे बघा. तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जाते. पुढे 39 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रंथाचं नाव काय? कोसबाडच्या टेकडीवर. कोणी लिहिला, तर अनुताई वाघ यांनी लिहिला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. 40 नंबरचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील कोणते 2 जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? आता हे तर तुम्हाला माहिती आहे की द्राक्षासाठी प्रसिद्ध जिल्हा आपण रटून ठेवलेला आहे की नाशिक. परंतु त्यानंतर कोणता जिल्हा आहे जे द्राक्षे उत्पादनामध्ये पुढे आहे बघा, तर सांगली. सांगलीमध्ये हळद देखील आहे बघा प्रसिद्ध. चला पुढे. एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात बघा पसचे उपसभापती. चला 42 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न काय आहे? भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहे. आता 43 नंबरचा प्रश्न आहे अमोनियम क्लोराईड म्हणजेच टिंबटिंब होय, तर नवसागर. 44 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. चला पुढे. पुढील प्रश्न आहे 44 नंबरचा. पेसमेकर हे कोणत्या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णासाठी वापरले जाते? बघा हृदय. पेसमेकर हे कोणत्या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णासाठी वापरतात? तर हृदय. 45 नंबरचा प्रश्न की यूएसबीचे आपल्याला जे काय फुल फॉर्म सांगायचं आहे, तर यूएसबीचे फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. 46 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे की बटरफ्लाय ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्विमिंग. 47 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मार्गदर्शन तत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे? मार्गदर्शन तत्त्वे यावरती प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, तर भाग 4. पुढील प्रश्न आहे 49 नंबरचा प्रश्न की कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात? तर शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात. सर्वात शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 50. आता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की राज्य राखीव पोलीस दल, त्यालाच आपण SRPF ची स्थापना कधी झाली? SRPF ची स्थापना कधी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. SRPF ची स्थापना कधी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हे खूप महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी होते. कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला हे प्रश्न खूप उपयोगी पडतील बघा. धन्यवाद. शुभरात्र.